नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चा सेतू अभ्यासक्रम अंतर्गत पुढील कृतीपत्रिकेचा अभ्यास इथं करत आहोत. चला तर मग पाहूयात पुढील कृतीपत्रिका क्रमांक. आपल्याला या व्हिडिओमध्ये काय समजावून घ्यायचं आहे मुलांना पहा. आपल्याला वनस्पतीसृष्टी वर्गीकरणाचा आधार समजावून घ्यायचा आहे आणि अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती हे समजावून घ्यायचे आहेत. अबीजपत्री वनस्पती ज्याला अपुष्प वनस्पती देखील म्हणतात आणि बीजपत्री सपुष्प वनस्पती आपण समजावून घेणार आहोत. त्यानंतर संदर्भ कुठलाही पहा. 9वीच्या प्रकरण 6व्यामध्ये आपण याचा अभ्यास केला होता, वनस्पतींचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये. त्यामुळे कुठल्या क्षमता तुमच्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे मुलांना पहा. तुम्हाला वनस्पती सृष्टीमधील विविधतेविषयी माहिती सांगता यायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला ज्या काही वनस्पती आहेत त्यांची विविधता काय आहे, त्याच्यामध्ये का फरक आहे, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी वनस्पतींचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती यायला पाहिजे. द्विबीजपत्री, एकबीजपत्री वनस्पतींचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करता यायला पाहिजे. काय फरक आहे दोघांमधला, द्विबीजपत्री, एकबीजपत्री, याचा अभ्यास करता यायला पाहिजे. त्याचप्रमाणे परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची नावं आणि गुणधर्म आपल्या शब्दात मांडता येणं खूप महत्त्वाचं गरजेचं आहे. लक्षात घ्या मुलांनो, आपण विज्ञान शिकतोय. विज्ञानामध्ये आपल्या आजूबाजूलाच सगळं विज्ञान आहे. असं काही वेगळं काही करायची काही गरजच नाही आहे. आपल्या आजूबाजूला जे काही विज्ञान आहे, ज्या काही गोष्टी घडत आहेत, ज्या काही गोष्टी पाहायला मिळतात, त्यांच्या नोंदी ठेवणं, त्यांच्याबद्दल चर्चा करणं, त्यांच्या गुणधर्मांची नोंद ठेवणं म्हणजेच आपला हा अभ्यास आहे, हे लक्षात घ्या. तर आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या वनस्पतींची नावं आणि गुणधर्म तुम्हाला शब्दात मांडणं यायला पाहिजे. पहा, त्यासाठी आपल्याला काय काय बघायचं आहे मग लक्षात घेऊ. यामध्ये बघूयात. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपेशी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखलं जातं. आपल्या आजूबाजूला जे वनस्पती आहेत त्यांची व्याख्या सांगितली मुलांना इथं शास्त्रीय दृष्टिकोनातून. त्याला काय व्याख्या दिली पहा. फांद्या, पानं आहेत, फुलं आहेत, अशांना वनस्पती असे म्हणतात असं म्हणायचं नाही आता. तर आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला असं म्हणायचं आहे, पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या, त्यांच्या पेशी कशा आहेत, भित्तिकायुक्त आहेत, जाड असं आवरण आहे. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी म्हणजे केंद्रक स्पष्ट दिसणारे अशा पेशी असणाऱ्या स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या सजीवांच्या समूहाला वनस्पती असं म्हणतात. सोपी ना व्याख्या. मग कशी येणार व्याख्या पहा. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या आणि स्वयंपोषी सजीव असणाऱ्या समूहाला वनस्पती असं म्हणतात. मग वनस्पतीचं वैशिष्ट्य माहिती तुम्हाला. हरितद्रव्याच्या सहाय्याने ते प्रकाश संश्लेषण करीत असतात, म्हणून ते कसे आहेत, स्वयंपोषी झालेले आहेत. प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे सूर्यप्रकाश शोषून घेणं आणि पानामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं, ही प्रक्रिया सतत चालू असते. वनस्पती शास्त्रज्ञ एचर 1883 मध्ये अबीजपत्री आणि बीजपत्री या दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. एचर यांनी पहिल्यांदा सुरुवात केली मुलांना 1883 मध्ये. त्यांनी वर्गीकरण कसं केलं पहा वनस्पती सृष्टीचं. इथे दिले पहा, अबीजपत्री आणि बीजपत्री. अबीजपत्री म्हणजे काय, शब्दामध्येच आहे अबीजपत्री, ज्याला बिया नाही आहेत असे, आणि बीजपत्री म्हणजे ज्यांना बिया आहेत असे. असा आपण फरक लक्षात घेऊ शकता. ज्या वनस्पतीमध्ये बिया नाही आहेत त्या वनस्पतींची पुन्हा 3 गटामध्ये वर्गीकरण केलं. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ज्यांना बिया लागतच नाही मुलांनो, हे लक्षात घ्या. बियाच अस्तित्वात नाही आहे या वनस्पती गटामध्ये. थॅलोफायटा, ब्रायो, टेरिडो, लक्षात घ्या. आणि बीजपत्री म्हणजे काय, ज्यांना बिया आहेत, आणि बिया आहेत म्हणजे फुलं येणारी, फूल आणि फळ आणि बी असं त्यांची ती प्रक्रियाच असते. तर बीजपत्रीचे कृती प्रकार आहेत 2, अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. अनावृत्तबीजी म्हणजे ज्याच्यावर आवरण नाही आहे, बिया आहेत पण त्याच्यावर आवरण नसणाऱ्या काही वनस्पती आहेत. आणि आवृत्तबीजी म्हणजे ज्याच्यावर आवरण असतं. ठीक आहे. आवृत्तबीजीचे पुन्हा प्रकार केलेत. कुठले कुठले प्रकार पहा. द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. म्हणजे
बिया आहेत, पण कसे त्यांचे पुन्हा दोन भाग, समान दोन भाग होणारे, दोन भाग बियांचे जर समान दोन भाग होत असेल तर द्विबीजपत्री. एक बीजपत्री म्हणजे एकच दल असेल, त्याच्यामध्ये एकच बी असेल, त्याचे दोन समान भाग होणार नाहीत. असे बियासुद्धा आहेत. ज्वारी, गहू, तांदूळ, हो का नाही. द्विबीजपत्रीमध्ये हरभरा, शेंगा, दोन समान भाग होतात, बियामध्ये दोन भाग होतात पहा. तर अशा पद्धतीनं एचर या शास्त्रज्ञांनी वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण केलेलं आहे. लक्षात घ्या मुलांनो. अबीजपत्री बिया न येणारे, बीजपत्री बिया येणारे. अबीजमध्ये 3 गट आहेत, बीजपत्रीमध्ये 2 गट आहेत, आवृत्त आणि अनावृत्त. अनावृत्त म्हणजे त्याच्यावर आवरण नसतं, आवृत्त म्हणजे आवरण असणारे. आवृत्तचे पुन्हा 2 भाग आहेत, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. आलं लक्षात. पुढे पहा. अबीजपत्री वनस्पतीमधलाच थॅलोफायटा या विभागाचा आपण अभ्यास करतोय. अबीजपत्री आहे ना. पहा, थॅलोफायटा गटामध्ये कोण कोण येतं. उल्वा ही वनस्पती पहा, कारा ही वनस्पती पहा, स्पायरोगैरा. पहा, ओळखीचे कोण आहेत का बघायच्यातले. हा स्पायरोगैरा जो आहे ना मुलांनो, हा खूप वेळा ऐकलेलं नाव. हे आहे शैवाल. हिरवं शेवाळ जे पाण्यामध्ये उगवलेलं असतं, पाण्यामध्ये वाढलेलं असतं, गुळगुळीत आपला पाय घसरतो, पाण्याच्या ठिकाणी असतातच शेवाळ. तर हे शेवाळ हे कशामध्ये येतात. एक प्रकारची वनस्पती आहे ती शेवाळ म्हणजे. ती शैवाल हे कशामध्ये येतात. थॅलोफायटा गटामध्ये येतात. अशी वनस्पती ज्यांना बियाच नाही लागत. पहा, त्याला कधी बिया लागेल पाहिलेत. नुसतं तंतुमय असा केसाळ असा हिरव्या रंगाचा काय असतो, तो शेवाळ वाढलेला असतो. तोच शेवाळ आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर अशा पद्धतीची त्याची रचना असते. म्हणून शेवाळचं उदाहरण दिलं. कारा, उल्वा हे सुद्धा पाण्यात आढळणारेच वनस्पती आहेत. आले लक्षात. मग आता याच्यावरून थॅलोफायटा गटाची काही वैशिष्ट्ये सांगता येतात का बघूयात. आता तुम्हाला लक्षात आलं की तीनही कुठं वाढतात. पाण्यामध्ये. अशी वैशिष्ट्य तयार करायची. शेवाळाला डोळ्यासमोर घ्या. कुठल्याही विभागाचं थॅलोफायटा, ब्रायोफायटा वैशिष्ट्य सांगत असताना त्याच्यातील उदाहरणं लक्षात घ्या. उदाहरणावरून गुणधर्म तयार करा, वैशिष्ट्य तयार करा. आता शेवाळ डोळ्यासमोर आला आहे, त्याच्यावरून आपण वैशिष्ट्य तयार करू शकतो थॅलोफायटाचे. बघायचं कसं. पहा, पहिलं, शेवाळ कुठे वाढतं. पाण्यात. मी एक जे माहिती आहे ना उदाहरण त्याच्यावरनं सांगायला लागले बरं का. उल्वा आणि कारा तुम्हाला माहिती नाहीत ना, तो बाजूला सोडा. शेवाळ तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे मी सांगते. तर पहिलं वैशिष्ट्य काय. पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पान असे अवयव नसतात. आहेत का हो शेवाळला मूळ, खोड, पान. नाही, हो का नाही. दुसरं वैशिष्ट्य झालं. तिसरं, स्वयंपोषी आहेत. गोड्या तसेच खाऱ्याट पाण्यातसुद्धा आढळतात. शरीर प्रामुख्याने मऊ आणि तंतुरूपी असतं. बघा, त्यांचं गुळगुळीत असतं की नाही. शेवाळ गुळगुळीत असतं. तंतुरूपी म्हणजे बारीक तारेसारखे असतात. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. किती वैशिष्ट्य. याला क्रमांक घालत जावा तुम्ही. मूळ, खोड, पान असतात. हे स्वयंपोषी असतात. दुसरं, गोड्या पाण्यात आढळतात. तिसरं, शरीराला मूळ, खोड, पान असे 4 झाले. या वनस्पतींना आपण शैवाल म्हणू शकतो. असे वैशिष्ट्य आहेत. याच गटामध्ये हरितद्रव्य नसलेले सुद्धा काही आहेत बरं का. किण्व आणि बुरशीचा समावेश सुद्धा होतो. त्यास कवक असं म्हणतो. किण्व, बुरशी, चपाती भाकरीवर वाढणारी, पावावर वाढणारी, ओलसर ठिकाणी वाढणारी जी बुरशी आहे, बुरशीसुद्धा एक प्रकारची वनस्पतीच आहे. पण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नाहीत, हा फरक आहे. आलं लक्षात. तर याच थॅलोफायटामध्ये ते सुद्धा मोडतात. लक्षात घ्या. आलं लक्षात. पुढे पहा. ब्रायोफायटाचं बघूयात आता विभाग. ब्रायोफायटा अबीजपत्री वनस्पतीचंच आहे ना हा पण. अबीजपत्रीचं विभाग ब्रायोफायटा बघूयात. आता बघा, फ्युनेरिया माहिती आहे का बघा. मर्केन्शिया, अँथासिरॉस माहिती नाहीत, पण आता लक्षात ठेवायचं आहे. फिनारिया, मर्केन्शिया, अँथॉसिरॉस. पहा, ब्रायोफायटाचं वैशिष्ट्य काय आहेत पहा. बघूयात. उभयचर आहेत हे सगळे. उभयचर म्हणजे काही जमिनीवर आढळतात, काही वेळेस ते पाण्यातही आढळतात, चिखलात आढळतात. पाणी पण लागतं त्यांना, जमीन पण लागतं. उभयचर आहेत. प्लस स्वयंपोषी वनस्पती आहेत. प्रजनन बीजाणूमार्फत होतं. चपट्या रिबिनीसारखी लांब रचना असते. तुम्हाला दिसायला तर मूळ, खोड, पानसारखं दिसत असेल, पण ॲक्च्युली नाही आहे. खरी मुळे, खोडे, पाने नसतात. पानांसारखी रचना, मुळांसारखी असणारे
मुलाब असतात. इथं आहे पहा मुलाब, मुळासारखं दिसत बारीक 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 दाखवलेत बघा खाली. इथं मुलाब असतात. इथं पण आहेत बघा मुलाब. मर्केन्शियामध्ये पण असे बारीक दाखवलेत पहा इथं. तर मुलाब असतात. आणि पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती यांच्यामध्ये नसतात. आलं लक्षात? ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. वैशिष्ट्य लक्षात घ्या. उभयचर आहे. मूळ खोड पान यांसारखे रचना नसतात. पानासारखे दिसणारे आणि मुळांसारखे दिसणारे मुलाब असतात. हे लक्षात घ्या. आणि पाणी आणि वहन करण्यासाठी विशिष्ट ऊती नसतात. हे त्याचे वैशिष्ट्य होतील. पुढे पहा. उदाहरणं लक्षात घ्या बरं का मुलांना. उदाहरणं लक्षात राहिली तरच तुम्हाला ती वैशिष्ट्य लक्षात राहणार आहेत. त्यानंतर पहा अबीजपत्री वनस्पतीचाच विभाग तिसरा टेरिडोफायटा. पहा सिलेजिनेला, लाइकोपोडियम. पहा पहा ही वनस्पती पाहिली आहे का? मला वाटतं सिलेजिनेला पाहिली आहे तुम्ही. बाग बगीच्यामध्ये असतात. टेरिडोफायटास विभागातील वनस्पती बऱ्यापैकी बगीचेमध्ये पाहायला मिळतात. वाढलेले असतात पण त्याला फुलं फळं अशी काही येत नाहीत. आलं का लक्षात? पहा मूळ खोड पान असे सुस्पष्ट अवयव असतात त्यांना. पाणी आणि अन्न वहनासाठी ऊती पण असतात. फुले फळे येत नाहीत फक्त. पानं मुळं आहेत पण फुलं आणि फळं नाही आहेत. आणि बीजाणूद्वारे काय होतं? प्रजनन होतं. नेचे वनस्पतीसुद्धा टेरिडोफायटेमध्ये येतो. नेचे बगीचेमध्ये वगैरे लावले जातं, कुंड्यांमध्ये वगैरे लावलं जातं. पहा नेचे वनस्पतीसुद्धा शोभिवंत झाडं आहेत ही. तर हे सगळे टेरिडोफायटा गटातील येणारी वनस्पती आहेत. लक्षात आलं? सिलॅजेनेला, लाइकोपिडियम, नेचे हे सगळे टेरिडोफायटामध्ये येणारे. आलं लक्षात? त्यानंतर पुढे पहा. आता अबीजपत्री वनस्पतीचं लक्षात आलं. आता बीजपत्री वनस्पतींचं बघूयात. बीजपत्री म्हणजे ज्यांना बिया लागणारी वनस्पती आहेत. त्यांचं काय बघा. या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात म्हणून याला बीजपत्री असं नाव पडलं आहे. याचे किती गट केले होते आपण? अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजे, हो की नाही? वरच्या तक्ता पाहिला आहे आपण. अनावृत्त बीजी म्हणजे ज्यांच्या बियावर आवरण नसते. पहा असे आवरण नसणारे. आता आवरण नसणारे बिया कुठले तुमच्या लक्षात येत नसेल तर पहा. सायकस, पिसिया, क्रिसमस ट्री, थुजा, पायनस, देवदार असे उंच गेलेले असतात. पुस्तकात आहेत पहा सगळ्याचे फोटो. तर या वनस्पतींच्या बियांना आवरण नसतं. बिया आहेत परंतु आवरण नसतं म्हणून हे कशामध्ये येतात? अनावृत्त बीजी. ठीक आहे. यांचं वैशिष्ट्य पहा. खोडांना फांद्या नसतात. पानांचा मुकुट. नर व मादी फुले एकाच झाडांच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर असतात. बियावर नैसर्गिक आच्छादन नसते म्हणून तर हे अनावृत्त झालेत. यांना फळे येत नाहीत. आता तुम्हाला याच्यातलं झाडं ख्रिसमस ट्री माहिती असेल पहा. मुकुट, पानांचा मुकुट झालेला असतो म्हणून इथं आलेलं आहे. आलं लक्षात? तर ही सगळी वैशिष्ट्य त्याची लक्षात ठेवायची आहेत. नर आणि मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर आलेले असतात. खजूरचं झाड पण असंच असतं बघा. खजूरचं झाड पहा. ते 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचे फोटो आहेत सगळ्यांचे. पहा लक्षात येईल तुम्हाला. त्यानंतर आवृत्त बीजी बघूयात. आवृत्त बीजी म्हणजे ज्याच्या बियांवर आवरण आहे. पहा कसे आवरण असणार तर सगळेच माहिती आहेत आपल्याला, कारण आजूबाजूला आपण ते लगेच सांगतो. फूल हे त्यांचं प्रजननाचा अवयव असतं. फुलं येतातच त्यांना. फुलांचं रूपांतर फळात होतं आणि फळांच्या आत काय असतात? बिया असतात. आणि या बियांवर काय असतं मुलांनो? आवरण. आणि यांच्या बियांचे सहजपणे किती भाग होतात? 2 सुटे भाग झाले तर त्याला म्हणायचं द्विबीजपत्री. आणि ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाहीत त्यांना म्हणायचे एकबीजपत्री. वर चर्चा केली होती आपण. आलं लक्षात? म्हणजे आवृत्त बीजीचे किती प्रकार झाले? द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. ठीक आहे. पहा आता त्याचे उदाहरणं काय काय दिलेत का इथं. द्विबीजपत्रीचं बी कसे आहेत पहा. 2 बीजपत्राचे आहेत. एक बीजपत्रीमध्ये एकच बीजपत्र असतं. मूळ कसे असतात त्यांचे मूळ. आता वनस्पती आठवा म्हणजे तुम्हाला लक्षणं सांगता येतील. द्विबीजपत्रीचं आपण हरभरा घ्यायचा. हरभरा 2 समान भाग होतात ना. हरभऱ्याचं म्हणजे ढाळे. तुम्ही ढाळे खाता. उपटून विकायला आणलेलं असतं किंवा तुम्ही शेतात असाल तर ते खाता. त्याचं मूळ पाहिलं का हो कधी? त्याचं मूळ कसं असतं पहा. अशा पद्धतीचं असतं. लांबसर गेलेलं असतं.
म्हणजे सोटमूळ असतं ते. असं तंतुमूळसारखं असं असतं का हो? ज्वारीच्या मुळं असल्यासारखं असं असतं का? नाही. म्हणून हे सोटमूळ. आणि हे मूळ कसं? तंतुमूळ असतं. ठीक आहे. मग इथं मी हरभऱ्याचं उदाहरण घेतलं द्विबीजपत्रेमध्ये, म्हणून सोटमूळ झालं. आता एक बीजपत्रीमध्ये ज्वारीचं लक्षात घ्या. ज्वारी एक बीजपत्री आहे. मूळ पहा, त्याचं उपटून बघितलं असेल तर तंतुमूळ या पद्धतीचं दिसतं. तंतुमूळ असतात. पहा, फक्त ते शब्दामध्ये आपण बसवतोय. पाहिलेली आहेत तुम्ही मुळं. तर द्विबीजपत्री वनस्पतींची मुळं ही सोटमूळ असतात, तर एक बीजपत्री वनस्पतींची मुळं ही तंतुमुळे असतात. खोड कशी असतात पहा हो द्विबीजपत्री वनस्पतींचं? मजबूत, कठीण खोड. कठीण खोड असतं. आंबा द्विबीजपत्री आहे, चिक्कू द्विबीजपत्री आहे. असे भरपूर बीजपत्रीची उदाहरणं आहेत. हे सगळे द्विबीजपत्रांचं खोड कसे असतात? मजबूत असतात. तेच एक बीजपत्रीचं ज्वारी, गहू यांचं पहा, त्यांचं कसं असतं? खोड मजबूत असतं का हो? नाही. हो ना, पोकळ असतं. आलं लक्षात? बांबूमध्ये तर पूर्ण पोकळ असतं. बांबूसुद्धा एक बीजपत्री आहे, लक्षात घ्या. केळीसुद्धा एक बीजपत्री वनस्पती आहे. आभासी असतं, नुसतं आहे असं वाटतं, पण ॲक्च्युली ते खोड नसतंच. चकतीसारखे असतं. कांद्यामध्ये चकतीसारखं आहे. जो कांदा आहे ना, तो एक प्रकारचा खोड आहे. खाली त्याला असे तंतुमुळे बघा, कांदा हे काढूयात आपण, याला अशी मुळं असतात. अशी मुळं असतात आणि वर अशी पानं आलेली असतात. हो ना, कांद्याचं पात माहिती आहे ना. मग हे खोड आहे. कांद्याचं हे खोड चकतीसारखं आहे, असं गोल गोल. बांबूचं खोड कसं आहे? पोकळ आहे. केळीचं आभासी आहे. पण द्विबीजपत्रीचं तसं असतं का हो? नाही, मजबूत असतं. हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा, पानं कशी असतात पहा. हरभऱ्याच्या वनस्पतीचं पहा किंवा दुसऱ्या कुठल्याही पण द्विबीजपत्रीचं घ्या, त्यांचे जाळीदार शिरविन्यास असतो. म्हणजे पानं असतात ना, हे पान काढूयात. पानांचा शिरविन्यास असा जाळीदार असतो. याला फाटे असे तुम्ही बघा. हरभऱ्याचं जाळीदार शिरविन्यास म्हणतात त्याला. जाळीदार शिरविन्यास असतो. तर एक बीजपत्रीमध्ये ज्वारी, बाजरी, गहूमध्ये बघा कसं असतं? पानं अशी लांबट असतात की नाही, आणि शिरविन्यास असं समांतर असतो, असा असतो पहा. हे जाळीदार आहे आणि हे समांतर, म्हणजे असं समांतर असे शिरविन्यास असतात. पहा तुम्ही ज्वारीचे पानं, गव्हाचे पानं पहा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं हे जाळीदार शिरविन्यास आणि समांतर शिरविन्यास. एक बीजपत्रीमध्ये समांतर आणि द्विबीजपत्रीमध्ये जाळीदार. त्यानंतर फूल कशी असतात पहा हो द्विबीजपत्री वनस्पतींचं. तुम्ही कुठल्याही द्विबीजपत्री वनस्पतींचं बघा, 4 ते 5 भागांचं फूल असतं. म्हणजे चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. 4 ते 5 पाकळ्या असतात त्याला. 4 किंवा 5. एक बीजपत्रीचं असतं कसं असतं? 3 किंवा 3च्या पट्टीत असतं बरं का. त्रिभागी म्हणतात त्याला. चतुर्भागी पण नाही, पंचभागी पण नाही, त्रिभागी. पहा तुम्ही ज्वारीची फुलं पहा, कोरड्या यायच्या अगोदर फुलं लागलेली असतात. कुठल्याही एक बीजपत्री वनस्पतींच्या फुलाकडे निरीक्षण करा, बारीक असले तरी निरीक्षण करा, ते 3 पाकळ्यांचेच असतात, त्रिभागी असतात. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं चतुर्भागी आणि पंचभागी फुलं ही द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये असतात, तर त्रिभागी फुलं ही एक बीजपत्री वनस्पतीमध्येच आढळून येतात. हा त्यातला मूळ फरक. आलं लक्षात? समजलं इथपर्यंत? पुढे पहा. सगळ्या माहितीचा वापर करून मुलांना आपल्याला सराव करू. यामध्ये प्रश्नोत्तरं लिहायचे. पहा जमते का? निरीक्षण करा. सायकस वृक्ष, क्रिसमस ट्री, जास्वंदीचं झाड, लिलीचं रोप इत्यादी वनस्पतींचं सखोल निरीक्षण करा. तुम्हाला आढळलेली साम्य आणि फरक नोंद करा. साम्य कोणकोणते आढळले यांच्या चौघांमध्ये पहा, समजावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरं प्रश्न पहा, ते नोंद तुम्हीच करणार आहे. साम्य आणि भेद पहा. त्यानंतर पुढील वनस्पतींचं गट ओळखून त्यांच्या शरीररचनामध्ये फरक असले तरी त्यांच्यातील समांतर कोणती ते पहा म्हणलेत. पहा बघूयात. शरीररचनेमध्ये फरक असलं तरी त्यांच्या समानता कोणती आहे ती लिहायची. पहा हे तिघांमध्ये पहा. हा नेचे वनस्पती आहे बरं का. तुम्हाला सांगितलं होतं बघा नेचे, टेरिडोफायटामधला. हा फिनारी आहे ना.
आणि हे आपलं शैवाल आहे. काय समानता आहे हो? फरक आहे मान्य आहे, पण समानता काय यांच्यात? तर सगळे काय आहेत? हरितद्रव्य असणारे वनस्पती आहेत. तर ह्या समानता तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आणखीन काही समानता मिळते का पहा. मूळ, खोड, पानं संबंधित ते लिहा. आकृतीला योग्य नावे द्या. मुलाब आहेत, हो की नाही, असे नावं दिलेले ते पहा. सगळ्यावर आकृतीत आहेतच आहेत, त्याप्रमाणे नावं द्या. ठीक आहे, ते तुम्ही शोधून लिहा. त्यानंतर पहा, खालील आकृतीचं निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीतील वनस्पतींचे नाव लिहा म्हणले. चौकटीतील भागांची नावं लिहा. ही वनस्पती कोणत्या विभागातील आहे शोधा. वर चर्चा केलेली आपण पाहते. पहा इथं मोहरी, मका या वनस्पतीचे बी, खोड, मूळ, पान, फूल या बाबींचं निरीक्षण करा. मोहरी आणि मका. मका तर आपल्या सगळ्यांना माहितीच, कणीस. मोहरीचं आपल्याकडे जरी नसेल तरी तुम्ही सांगू शकाल. तर यांच्यातल्या निरीक्षण करा आणि नोंद करा. गुणधर्मातील फरकसुद्धा पडताळून पहा. नोंद करायची. बिया कशा आहेत, एक दल आहे का द्विदल आहे, किंवा एक बीजपत्री का द्विबीजपत्री, मूळ कसं आहे, सोटमूळ का तंतमूळ. मक्याचं पहा, लिहायचं मका. आता अभ्यास तुम्ही मक्याचं करताय. काय लिहिणार पहिलं? बी. एक बीजपत्री का द्विबीजपत्री आहे? एक बीजपत्री. मक्याचं बी समान भाग होतात का त्याचे? नाही होत. एक बीजपत्री. दुसरा मुद्दा काय लिहिणार? मूळ कसं आहे? मूळ कसं आहे त्याचं पहा. तंतुमूळ. असे झुपके असतात ना मुळांना, ते तुम्ही निरीक्षण करून लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं सगळं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. खोड कसं आहे? आभासी. पान कसं आहे? समांतर शिरविन्यास. फूल कसं आहे? एक बीजपत्री असल्यामुळे त्रिभागी असणार आहेत. हे लिहा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न तसंच विचारलाय. मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचुका, आंब्याची कोय, गहू अशा बिया पाण्यात रात्रभर भिजवा. भिजल्यानंतर प्रत्येक बीचे 2 समान भाग होतात का ते पहा आणि त्यानुसार वर्गीकरण करा. एक बीजपत्रीमध्ये कोण येतं आणि द्विबीजपत्रीमध्ये कोण येतं सांगा. मका कशात येईल? एक बीजपत्रीमध्ये. घेवडा कशात येईल? घेवडा कशात येईल? समान 2 भाग होतात का एक भाग होतात बघा. घेवडा. शेंगदाणा द्विबीजपत्री. चिंचुका, चिंचाचं चिंच जे असतात ना, द्विबीजपत्री आहे. आंब्याची कोय द्विबीजपत्री आहे. लक्षात घ्या आणि ते विभाग करा. याच्यावर आधारित तुम्हाला इथं दीक्षा ॲपमध्ये देखील काही लिंक दिलेले आहेत. दीक्षा ॲपमध्ये देखील काही लिंक दिलेले आहेत, ते पहा आणि समजावून घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मुलांनो, ही कृतीपत्रिका क्रमांक 11 आपण इथं पाहिलेले भाग 2ची. तर समजावून घ्या, प्रश्नोत्तरे व्यवस्थितरित्या पूर्ण करा. हा भाग समजला असेल अशा आशा बाळगून आपली रजा घेते. धन्यवाद.